शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। ही बैठक बुलढाणा येथे होत आहे आणि या बैठकीतून पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे हे ठरणार आहे। आपल्या सोबत स्वतः शेतकरी नेते रविकांत तुपकर आहेत। हो, काय सांगाल, आज महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आज तुम्ही बैठक बोलावलेली, काय असणार आहे बैठकीमध्ये? नाही, लोकसभेमध्ये अतिशय निकरानं आम्ही झुंज दिली। आमच्या सोबत कोणताही पक्ष नव्हता, पैसा नव्हता, गाव पातळीपासून राज्य पातळीवर कोणता पुढारी आमच्या बरोबर नव्हता। अतिशय सामान्य घरातले सगळे तरुण मुलं, शेतकरी, महिला, तरुणी या सगळ्यांनी निवडणूक हाती घेतली आणि निकराची झुंज दिली। थोड्या मताने आमचा पराभव झाला, परंतु पराभवाने खचणारे आम्ही लोक नाही आहोत। विपरीत परिस्थितीत कसं लढायचं, आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत, ते आम्हाला आमच्या बापाने शिकवलेलं आहे। त्यामुळे आता पुढची दिशा लढाईची कशी असली पाहिजे याची मतं सगळ्यांची जाणून घ्यायची आहे। सगळ्यांची मतं जाणून घेतल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही सगळे लोक घेणार आहोत की आंदोलनाची दिशा काय असली पाहिजे, राजकीय भूमिका काय असली पाहिजे, राज्यातलं वातावरण, देशातलं वातावरण, जिल्ह्यातलं वातावरण सर्व अर्थाने आणि पिचलेल्या वंचित शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांना न्याय देण्याच्या भूमिकेतून काय योग्य निर्णय आपल्याला घेता येईल अशा दृष्टीने आजच्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत। जे सर्वांची मतं येतील त्याच्यानुसार पुढचा निर्णय होईल। तुम्ही स्वतः लोकसभेमध्ये जवळपास 2.5 लाख मतदान घेतलंय। कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एखादा पक्ष स्थापन केला पाहिजे आणि कुणाला तरी पक्षासोबत राहून विधानसभा लढली पाहिजे। बघू आता काय सगळ्यांची मतं, अजून काही माझं कोणाशी बोलणं झालं नाही। आता मी यायच्या आधी तुमच्याशी लोक बोलले असतील, आमची तर मला माहित नाही, पण आता सगळ्यांची मतं समजून घेऊ, जाणून घेऊ। मी लोकशाही मानणारा माणूस आहे। निर्णय घ्यायचा असता तर मी परस्पर निर्णय घेऊन मुंबई दिल्लीत मोकळा झालो असतो, यांना सांगितलं असतं, पण मी त्यातला नाहीये। ज्या माणसांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं, गेली 22 वर्ष मला तळ हाताच्या पुढासारखं या शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी जपलं, त्यांना सोबत घेतल्याशिवाय, त्यांचं मत घेतल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही, किंबहुना जाणं मी पसंत करत नाही। म्हणून सगळे जो निर्णय देतील तो निर्णय मला मान्य राहील। अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की तुम्ही विधानसभा लढावीच म्हणून। बघू ना, यांनी म्हटलं विधानसभा लढा तर लढू, त्यांनी म्हटलं 4 ठिकाणावर लढा, 4 ठिकाणावर लढू। ही सगळी मंडळी जी सांगेल, कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा माझी सोबत काम करणारे या लढाईतले सगळे शिलेदार, ते जे सांगतील तो आदेश मला मान्य राहील। लोकसभेच्या वेळी सुद्धा या सगळ्यांनी सांगितलं म्हणून मी लोकसभा लढली, नाही तर लोकसभा लढणं माझ्यासारख्या फाटक्या माणसाचं काही काम नाहीये। परंतु या सगळ्या जनतेने रेटा लावला की लढावंच लागतं। जेव्हा आम्ही सोयाबीन कापसाच्या भावाची रॅली काढायचो किंवा नुकसान भरपाईची गावात घेऊन यात्रा काढली, तेव्हा लोक म्हणायचे ते थोडंसं थांबवा बाजूला, पण पहिले लोकसभेच्या मैदानात उतरा। लोकांच्या दबावामुळे किंवा लोकांच्या प्रेशरमुळे, लोकांच्या प्रेमामुळे मी लोकसभेची निवडणूक लढलो आणि या निवडणुकीमध्ये आमचा पराभव जरी झाला असला तरी शेतकऱ्याची एकजूट काय असते हे बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी या निवडणुकीत दाखवून दिलं की तुम्ही जर शेतकऱ्यांना गृहीत धरणार नसाल तर गावगाड्यातली सामान्य जनता तुम्ही करोडो रुपये जरी खर्च केले तरी तुम्हाला फाट्यावर मारू शकते हा संदेश दिला। आणि या विधानसभेच्या निवडणुका आल्यावर आता कसे सगळे शेतकरी करून आले। जर मी मैदानात नसतो लोकसभेच्या तर यांनी शेतकऱ्याचं नाव सुद्धा घेतलं नसतं। आता यांना समजलं की शेतकरी हा झटका देऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक आमदार, प्रत्येक माजी आमदार आता शेतकरी म्हणायला लागलेले आहेत। हे या आमच्या निवडणुकीचं यश आहे। शेवटचा प्रश्न आहे, काय वाटतं तुम्हाला की नवीन पक्ष किंवा संघटना स्थापन केली पाहिजे? या संदर्भात मी काही विचार केला नाही। आता सगळे जे निर्णय देतील त्याच्यानुसार पुढे जाऊ आणि माझ्या डोक्यात काहीच नाही। लोकांना काय वाटतं की मी काहीतरी प्लॅनिंग करून आलेलो आहे, तुमच्याही मंडळीला असं वाटतं की माझ्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग आहे मग मी तिथं मी प्लॅनिंग लादणार आहे, बिलकुल नाही। मी खूप सरळ मार्गी माणूस आहे। जे लोक आपले सांगतील आपल्या सोबतचे त्या पद्धतीने पुढे जाऊ आणि आयुष्यात येऊन करायचं काय, घर संसार हे तर सगळेच करतात, आपलं आयुष्य लोकांसाठी समर्पित भावनेनं जगायचं आणि झुकून द्यायचं या भावनेनं मी काम करणारा माणूस आहे। आणि ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांना ताकदीनं पुढे घेऊन जाणं आणि त्यांच्या विचारांना पुढे जाणं हे काम मी करणार आहे। जो काही निर्णय आमचा होईल तो तुम्हाला तासा 2 तासात माहीत पडेल। नक्कीच। तर हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पदाधिकारी आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक होती आणि जो काही निर्णय होईल तो थोड्याच वेळामध्ये सांगणार आहेत। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।